विठ्ठल 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 विठ्ठल. प्ले करायला लागेल. हां हां. चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. हॅलो. आता आपले हे वारकरी पंढरपूरला जायला निघालेले आहेत आणि त्यांची वाट अगदी सावकाश निघाले. पण त्याच्यात दुसरी ओळ आहे बघा. संसाराचा संसार सोडून म्हणजे त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून ते बाहेर पडतात. पूर्वीचा काळ असाच होता. आपण तर गेलो आणि परत येतो की नाही याची शाश्वती नव्हती. आत्तासारख्या मेडिकल सोयी त्यावेळेला काहीही नव्हत्या आणि म्हणून ते जेव्हा निघतात तेव्हा त्यांची पत्नी त्यांना खूप प्रकारे साहित्य बरोबर देत असते. भाकऱ्यांची चवड देते, चटण्या करून दिलेल्या असतात, सगळं देत असते. आणि हा म्हणजे तिच्यावर विश्वास टाकून, तिच्यावर घर सोपून हा आमचा वारकरी पंढरपूरला जात असतो. तिला घरचा व्यवहार खूप असतो आणि तिची काही इच्छा नसते असं नाही, पण घरचा कारभार बघणार कोण, त्यामुळे तो निघतो. आणि तशी स्थिती बघा. तुम्हाला माहिती आहे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या 2 एकादशांच्या 4 महिन्याचं अंतर आहे. त्याच्यामध्ये सर्वांना माहीत असेल विष्णूसुद्धा शयनगृहात असतात. 4 महिने त्यांचा विश्रांतीचा काळ आहे. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. देव झोपतात आणि म्हणून वारकरी त्या ओढीने जात असतात. आणि कार्तिकी एकादशीला देव उठणे एकादशी म्हणतात. आणि ह्या 4 महिन्यात हा कारभार कोण हो बघतं, कारण विष्णू जगाचा कारभार बघतो हे आपल्याला माहिती आहे. मग हा कारभार लक्ष्मी माता म्हणजे रुक्मिणी हा कारभार बघते. म्हणजे गृहलक्ष्मी आणि माता लक्ष्मी यांना फार मोठा मान आहे. त्यांना आधी आपण वंदन करूया आणि आता आपण पुढे जाऊया. बघा या पंढरपुरामध्ये अशी अनेक घरं होती, असे अनेक लोक होते, असा अनेक समाज होता की त्यांना काही समाजाला, ठराविक समाजाला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. म्हणून ते देवभक्त नव्हते का, तेही देवभक्त होते पण घरातल्या घरात. ते सतत आपल्या पांडुरंगाचं नामस्मरण विठ्ठल 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 करत असतात. प्रत्येक काम करताना करत असतात आणि मग त्यांच्या घरातली मुलंसुद्धा त्याप्रमाणे करत असतात. अशाच एका घरामध्ये एक छोटासा मुलगा असतो. त्याला अजून काही कळत नसतं, पण आई बाबा बोलतात, तोही बोलतो विठ्ठल विठ्ठल. आता तो थोडा मोठा होतो, त्याला समजायला लागतं आणि कुतूहल त्याचं जागं होतं. अरे हा विठोबा आहे तरी कसा, हा विठोबा आहे तरी कसा, मला बघायचं आहे त्याला. म्हणून तो आईला गदागदा हलवतो हात आणि हा विठोबा मला बघायचा आहे, तू मला दाखव. आई त्याला अगदी काकुळतीने म्हणते, नाही रे राजा, आपल्याला ते काही बघता येणार नाही. तो बाबाला सांगतो, तोही सांगतो नाही आपण बघू शकत. म्हणजे त्याच्या आजूबाजूचं कोणीच त्या विठ्ठलाच्या मंदिरात गेलेलं नसतं. तेव्हा मग त्याला मात्र आता स्वस्थ बसवत नाही. तो मात्र सतत त्या देवळाच्या भोवती गिरट्या घालत असतो, जात येतो येत असतो. पण त्याला मात्र लोक हाकलून देत असतात, त्याला घालवून देत असतात. तरी पण त्यांनी आपली चिकाटी काही सोडली नाही. एक दिवशी अशीच आषाढी एकादशी येते आणि सगळेजण त्या मंदिराच्या भोवती अशी रांग लागते, भली मोठी रांग आहे. आता त्याला वाटतं ह्या रांगेत तरी कुठेतरी शिरून आपण पंढरीच्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकतोय. म्हणून मग त्यांनी रांगेत घुसण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला तो रांगेत घुसत होता तर लोक मात्र त्याला लगेच बाजूला करायचे. आज पण तो काही ऐकत नव्हता, तो आज जातच होता, लोक त्याला बाहेर काढतच होते. अशा वेळेला एक
ती मात्र एक बाई तिथे उभी असते. ती बाई अतिशय प्रसन्न चेहऱ्याची असते. तो तिचा हात हलवतो आणि त्याने ठरवलेलं असतं आज आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तो तिचा हात हलवून तिला म्हणतो, मला ना विठोबा बघायचा आहे. कसा दिसतो विठोबा, मला बघायचं आहे. ती हसते आणि म्हणते, खरंच तुला विठोबा बघायचा आहे, मग बघ. आणि त्या क्षणातच त्या माऊलीचं रूप पालटतं आणि तिथे प्रत्यक्ष रुक्मिणी उभी राहते. आता रुक्मिणी आली म्हटल्यानंतर काय झालं बरं, सगळेजण रांगा सोडल्या आणि त्या रुक्मिणीच्या भोवती सगळेजण जमा झाले. कारण कोणी तिचा आशीर्वाद घ्यायला, कोणी पाया पडायला, पण रांगेकडे कोणाचंच लक्ष नाही. तो मुलगा आणखीनच बावचळला. आता हे काय झालं हेच त्याला कळे नाही. तो म्हणला, हे काय आता, तो असं मनात विचार करतोय आणि एकदा तिच्याच तोंडाकडे बघतोय. तेव्हा तिचं लक्ष गेलं. ती म्हणाली, अरे वेड्या, बघतोस काय, जा, मंदिर उघडं आहे, विठोबा तुझी वाट बघतोय. आणि मग तो धावत पळत घरी गेला. आपल्या आईवडिलांना त्यांनी घेतलं आणि त्यांनी ह्याच्यामध्ये प्रवेश केला. तेव्हा विठोबाला बघितल्यानंतर आई वडीलसुद्धा त्यांच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू यायला लागले. कारण आपण इतके वर्ष नामस्मरण करतोय पण विठोबा माहीत नाही. मग त्यांनी त्याला नमस्कार केला, डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या. आणि आमचा हा छोटू मात्र कमरेवर हात ठेवून म्हणाला, अरे विठोबा तू असा आहेस काय. आणि आपोआप त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. तेव्हा मग ते जेव्हा हे सगळं रूप बघितलं आणि आमची विठू माऊली मात्र मिश्किलपणे हसत होती. अरे तिला हा खरा भक्तिभाव पाहिजे, हा निरागस भक्तिभावासाठी माऊली आहे. तिला काही छान छोटी नकोय आणि गर्दी नकोय, काही नकोय. ती तो छान निरागसपणा पाहून ती मनातल्या मनात प्रसन्न झालेली होती. आणि बघा, ही जे काही भक्तिभाव आहे ह्या देव भुकेला आहे. आणि म्हणून असं म्हणतात, देवा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. ते गाणं आपण आता ऐकणार आहोत. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुणेश्वर, होता प्रगटला असा विटेवर. निराकार तो निर्गुणेश्वर, होता प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात सतीवर, उभय ठेविले हात सतीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी, परब्रह्म हे भक्तासाठी. मुके ठाकले दिले काठी, मुके ठाकले दिले काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव. जणू की कुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा
तीर साधतो चोखोबाची गुरे राखतो हा नाण्याची तीर साधतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. तुमच्या सर्वांची साथ हवी आहे. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चलो ये प्रोग्राम वो भी लिखो, बोलो कि सोसाइटी वाले कंप्लेंट देते एक्चुअली बहुत इच्छा था कि ये या भैरवी- सोसाइटी में